श्री गुरुचरित्र अध्याय 2 नामधारकाचा भक्तिभाव। पहिल्या अध्यायात मंगलाचरण आणि गुरूंचे महत्त्व वर्णन केल्यानंतर दुसऱ्या अध्यायापासून खऱ्या कथानकाला सुरुवात होते। श्री गुरुचरित्राचे लेखक गंगाधर सरस्वती आपल्याला एका महान भक्ताची कथा सांगतात, ज्याचे नाव होते नामधारक। नामधारक हा श्री दत्तात्रेयांचा आणि श्रीगुरूंचा निस्सीम भक्त होता। त्याच्या मनात आपल्या आराध्य दैवताबद्दल म्हणजे श्री नरसिंह सरस्वतींच्या चरित्राबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती। तो अनेक दिवसांपासून श्रीगुरूंच्या दर्शनासाठी व्याकुळ झाला होता आणि अहोरात्र त्यांचा जप करत असे। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। त्याची ही आर्त हाक ऐकून एके दिवशी तो ध्यानात असताना त्याला स्वप्नात एक तेजस्वी सिद्धपुरुष दिसले। ते दुसरे कोणी नसून खुद्द सिद्ध मुनी होते, जे श्री नरसिंह सरस्वतींच्या पट्टशिष्यांपैकी एक होते। स्वप्नातील त्या दर्शनाने नामधारक अत्यंत भारावून गेला आणि त्याने त्याच क्षणी सिद्ध मुनींचा शोध घेण्याचे ठरवले। शोध घेत असताना नामधारक भीमा आणि अमरजा नद्यांच्या संगमावर म्हणजेच गाणगापूर क्षेत्राजवळ पोहोचला। तेच ते स्वप्नात पाहिलेले तेच दिव्य तेच ते सिद्धमुनी। सिद्धमुनींना पाहताच नामधारकाचा आनंद गगनात मावेनासा झाला। त्याने अत्यंत श्रद्धेने त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले आणि आपले डोके त्यांच्या चरणांवर ठेवून तो ढसाढसा रडू लागला। त्याचे डोळे श्रद्धेच्या अश्रूंनी भरले होते। नामधारकाने हात जोडून कळकळीची विनंती केली, स्वामी, मला वाचवा। मी या संसाराच्या फेऱ्यात अडकलो आहे। मला माझ्या श्रीगुरूंचे श्री नरसिंह सरस्वतींचे चरित्र ऐकायचे आहे। मला मार्ग दाखवा स्वामी। नामधारकाची ती निष्पाप भक्ती आणि तळमळ पाहून सिद्धमुनींना त्याची खूप दया आली। त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य उमटले। हे नामधारका, तू धन्य आहेस। ज्याच्या मनात श्रीगुरूंच्या चरित्राबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होते, तो मनुष्य खरोखरच भाग्याचा असतो। श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ केवळ शब्द नाही, तर ती प्रत्यक्ष कामधेनू आहे। जो याचे भक्तिभावाने श्रवण करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याचा अहंकार नष्ट होतो। कलियुगातील मानवाचा उद्धार करण्यासाठी साक्षात दत्तात्रेयांनी घेतलेले हे अवतार आहेत। तू शांतचित्ताने बस, मी तुला त्या दिव्यलीला सांगतो। सिद्धमुनींनी आश्वासन दिले की हे चरित्र ऐकल्याने तुझा अहंकार नष्ट होईल आणि तुला साक्षात श्रीगुरूंचे दर्शन होईल। अशा प्रकारे नामधारकाने पूर्ण शरणागतीने सिद्धमुनींपुढे बसून कथा ऐकण्यास सुरुवात केली आणि इथूनच खऱ्या अर्थाने श्रीगुरूंच्या दिव्य लीलांचे कथन सुरू झाले।